काल पद्म पुरस्कारांची घोषणा झाली आणि त्या यादीमध्ये भगतसिंग कोश्यारी यांचं नाव सुद्धा पाहायला मिळालं। पण भगतसिंग कोश्यारी यांना मिळालेल्या पुरस्कारावरनं विरोधक मात्र सत्ताधाऱ्यांवरती जोरदार आगपाखड करत असल्याचं आणि टीका करत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवरती कोश्यारींना पुरस्कार जाहीर झाला आणि विरोधकांनी सरकारलाच लक्ष केलं। कोश्यारींचा कार्यकाळ बऱ्यापैकी वादग्रस्त राहिल्याचा विरोधकांचा आरोप आहे आणि त्यामुळे त्यांना पुरस्काराने सन्मानित करणं योग्य नसल्याचा आक्षेप विरोधकांनी घेतला। कोश्यारी 2019 ते 2023 या काळामध्ये आपल्या राज्याचे राज्यपाल होते। राज्यपाल पदावरती असताना महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले सोबतच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्यानं ते चांगलेच वादात राहिलेले होते। त्यामुळे कोश्यारींभोवती असणारं वादाचं सगळं वलय हे आता सुद्धा कायम आहे अशी चर्चा रंगते, कारण विरोधकांनी याच मुद्द्यावरनं त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे। लोकशाही संविधानाची हत्या करून ठाकरे सरकार, उद्धव ठाकरे यांचं सरकार उलथवून टाक, हे आम्ही सांगत नाही, हे चीफ जस्टिस ऑफ इंडिया चंद्रचूड यांनी सांगितलेलं आहे। राज्यपालाने काही अनावश्यक आणि बेकायदेशीर कृत्य केली। लोकशाही, संविधान आणि महाराष्ट्रातील जनतेच्या लोकभावना पायदळी तुडवल्या। संविधानाची हत्या केल्याबद्दल राष्ट्रपतींनी किंवा प्रधानमंत्र्यांनी त्यांना पद्मभूषण दिला असेल तर मी त्याचा निषेध करतो, शिवसेना निषेध करतो। 1 रँक 1 पेन्शन जी सेनेची मागणी होती, त्या संसदीय समितीचे अध्यक्ष भगतसिंग कोश्यारी जी होते आणि त्यांच्या रिपोर्टवर भारत सरकारने इतक्या वर्षाची जी सेनेची मागणी होती 1 रँक 1 पेन्शनची, ती मागणी मान्य केली। काही छोट्या मनाचे लोक या ठिकाणी एक प्रकारे विवाद उभा करतायत। काही लोकांच्या काळामध्ये काय काय घडलंय आणि कोणाला पद्मश्री मिळाली आहे हे जर मी सांगायला लागलो तर आजच्या दिवसाचं ते औचित्य राहणार नाही, म्हणून मी त्याबद्दल काही बोलत नाही। काही माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मश्री पुरस्कार मिळणार आहे अशी त्यांचं नाव आलेलं आहे। कसं पाहतं त्यांच्याकडे महाविकास आघाडी सरकार असताना अत्यंत वादग्रस्त अशा प्रकारे रामकृष्ण हरी त्यांच्या काळात त्यांनी जी म्हणजे ज्यांना आमच्या देवासमान आहेत, आम्हाला आमचे श्रद्धास्थान आहेत असे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंबद्दल वगैरे ज्या कॉमेंट्स केल्या ना, त्या आम्हाला वेदना देऊन गेल्या। त्यामुळे ते एक मनात नेहमी तेवढी कटुता आणि दुःख हे आयुष्यभर राहील। भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण जो पुरस्कार जाहीर झाला आहे, खरं तर त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे। स्वतःच्या राजकारणापलीकडे किंवा पक्षाच्या राजकारणापलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या माजी राज्यपालाला जर असा पुरस्कार मिळत असेल तर त्यांचं आम्ही स्वागतही करतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो। ते राज्याच्या राजकारणामध्ये विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जाते भगतसिंग कोश्यारी यांना मिळालेल्या पद्म पुरस्कारावरनं। पण विरोधकांच्या सगळ्या टीकेला भगतसिंग कोश्यारींनी कसं उत्तर दिलंय ते सुद्धा पाहूया। कोई मेरी प्रशंसा करे, कोई मेरी निंदा करे, इसके लिए मैं काम नहीं करता। मैं संघ का स्वयंसेवक हूँ, मेरे लिए भारत माता सब कुछ है, उसी के लिए हम काम करते हैं, उसके संतानों के लिए काम करते हैं और उसके लिए करते रहेंगे। अब किसी को अच्छा लगेगा, किसी को बुरा लगेगा, तो उसमें मैं क्या कर सकता हूँ। मैं उनको धन्यवाद देता हूँ अगर उनको बुरा लगता है तो। पण भगतसिंग कोश्यारी यांना मिळालेल्या पुरस्कारावरनं इतका वाद का उफाळून आलेला आहे? भगतसिंग कोश्यारी हे व्यक्तिमत्व आपल्या राज्यामध्ये वादात का सापडलेलं आहे? सगळ्याबद्दल बोलण्यासाठी मी अमोल यांच्याकडे जाणार आहे। हा सगळा 0 आवरचा आहे आणि अर्थात अमोलसुद्धा आपल्या आउटपुट टीमचे भाग आहेत आणि 0 आवरसाठी मुख्यत्वे त्यांचा सहभाग असतो, जे बुलेटिन थोड्याच वेळात तुम्ही बघू शकणार आहात। अमोल, कोणती अशी वादग्रस्त विधानं राहिलेली आहेत, कोणती अशी वादग्रस्त कृती राहिली आहे कोश्यारींची की ज्यामुळे मोठ्या प्रमाणात टीका त्यांच्यावर पाहायला मिळते विरोधकांकडनं? नंदा, आपल्याला माहिती आहे की महाविकास आघाडीचे नेते आणि कोश्यारी यांचं नातं हे कायमच म्हणजे इंटरेस्टिंग राहिलेलं आहे। त्याची सुरुवात सगळ्यात झाली ती सकाळी झालेल्या शपथविधीनंतर, जेव्हा अजितदादांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली कोश्यारींनी, त्यानंतर ते खऱ्या अर्थाने लाईमलाईटमध्ये आले आणि त्यानंतर त्यांनी शिवाजी महाराजांचं पुराणे जमाने के आदर्श है हे त्यांचं विधान असेल किंवा सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिबा फुलेंबद्दल त्यांनी केलेलं त्यांच्या बालविवाहाचा बद्दलचं विधान असेल, याच्यामुळे दरवेळी सातत्याने ते महाविकास आघाडीचं लक्ष राहिले आणि आता राज्यपाल नसतानाही
त्यांच्याबद्दल काही असं घडलं की महाविकास आघाडीचे नेते टीका करायची संधी सोडत नाहीत. आत्ताही तेच झालं आहे असं दिसतंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.